नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर क्लास 5 स्कॉलरशिप मध्ये आपण बघत आहोत इंटेलिजंट टेस्ट। यामध्ये आपण इंटेलिजंट टेस्ट म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी। तर यामध्ये आपण बघत आहोत चॅप्टर नंबर 8 पझल्स अँड प्रॉब्लेम्स। पझल्स अँड प्रॉब्लेम्स म्हणजे होते कूट प्रश्न आणि त्यातील चौथा भाग जो आहे कोडे, ज्याला इंग्लिश मध्ये ग्रीड म्हणतात, ते आपण बघत आहोत। यामध्ये एक्सरसाइज 8.4 जी आहे नवनीतच्या बुक मधून, यातील क्वेश्चन 10 पर्यंतचे क्वेश्चन्स आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह केलेले आहेत। जर आपण तो व्हिडिओ मिस केला असेल तर त्याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल। तर बघूया क्वेश्चन नंबर 11। तर तुम्हाला इथे एक ग्रीड दिलेली आहे आणि इथे एक क्वेश्चन मार्क आहे आणि आपल्याला यासाठी इथे 4 पर्याय दिलेले आहेत। तर या क्वेश्चन मार्कच्या जागी कोणती संख्या येईल ते आपल्याला इथे शोधायचं आहे। तर इथे तुम्हाला जसं या आधी आपण क्वेश्चन बघितले की जेव्हा अशा प्रकारचा सर्कल असतो तेव्हा ज्या ऑपोजिट नंबर्स असतात त्यांचं एकमेकांची काहीतरी रिलेशन असते। जसं ही 2 आहे, 2 च्या ऑपोजिट 13 आहे, 3 च्या ऑपोजिट 21 आहे, 34 च्या ऑपोजिट 5 आहे। तर तसंच रिलेशन 8 च्या ऑपोजिट हा क्वेश्चन मार्क आहे, तिथे आपल्याला लावावं लागते। पण नेहमी असं होत नाही, ठीक आहे। यामध्ये असं दिलेलं नाही, कारण 13 आणि 12 जर आपण ऍडिशन केली तर 15 होतात, जर 13 × 2 केले तर 26 होते, इकडे 34 5 हे 39 होतात। म्हणजे इथं ना ऍडिशनचं ना सबट्रॅक्शनचं इथे किंवा मल्टिप्लिकेशनचं काही रिलेशन दिसत आहे। मग आपण जर या नंबर बघितल्या तर इथे जी पहिली नंबर आहे ती आहे 2, त्यानंतर आहे 3, नंतर आहे 5, मग आहे 8, 8 च्या नंतर 13, मग आहे 21 आणि त्यानंतर आहे 34 आणि त्यानंतर आपल्याला क्वेश्चन मार्कच्या जागी शोधायचं आहे। इथे जे नंबर्स बघितल्या तर या नंबर्स असेंडिंग फॉर्म मध्ये आहे, म्हणजे संख्या मोठ्या मोठ्या होत गेलेल्या आहेत, ठीक आहे। तर संख्यांची आपण इथे असेंडिंग ऑर्डर मध्ये मांडणी केलेली आहे। आता या संख्यामध्ये रिलेशन बघा, 2 मध्ये +1 केला तर 3 होतात, ठीक आहे। 3 मध्ये +2 केला तर 5 होतात, 5 मध्ये +3 केले तर 8 होते, 8 मध्ये +5 केलेला आहे, 13 मध्ये +7 केलेला आहे, किती 8 केलेला आहे, +8 झालेला आहे, ठीक आहे। आणि 21 मध्ये प्लस किती झालेला आहे, तर इथे 3 1 13 ऍड केलेला आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे संख्या ऍड होत गेलेल्या आहेत। आता जसं जसं ऍड होत गेलं त्यामध्ये काय रिलेशन आहे ते बघा। इथे 1 2 3 5, त्यानंतर 8, त्यानंतर 13। तर हे कसं झालेलं आहे इथे बघा, प्रत्येक पहिल्या 2 संख्येची ऍडिशन तिसरी संख्या आलेली आहे। 1 + 2 3 झालेले आहे, 2 + 3 5 झालेले आहे, 3 + 5 8 झालेले आहे, 5 + 8 13 झालेले आहे। म्हणजे प्रत्येक 2 संख्येची ऍडिशन तिसऱ्यामध्ये ऍड झालेली आहे, ठीक आहे। तर अशाच पद्धतीने आता इथे काय करावं लागेल आपल्याला, 8 + 13 करावं लागेल। म्हणजे 8 + 13 जर आपण केले तर आपल्याला किती मिळतात, 21 मिळतात। आणि हे 21 आपल्याला कुठे ऍड करायचं आहे, 34 मध्ये ऍड करायचं आहे, ठीक आहे। तर 34 + 21 किती होतात, 4 + 1 5, 3 + 2 5, म्हणजे 55 मिळते। यामध्ये कोणता ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर। दुसऱ्या पद्धतीने बघायचे, 2 आणि 3 ची ऍडिशन केली, ठीक आहे, तर आपल्याला पुढची संख्या 5 मिळाली। 3 आणि 5 ची ऍडिशन केली तर पुढची संख्या आपल्याला 8 मिळाली। 5 आणि 8 ची ऍडिशन केली तर पुढची संख्या आपल्याला 13 मिळाली। 8 आणि 13 ची ऍडिशन केली तर त्याच्या पुढची संख्या आपल्याला 21 मिळाली, ठीक आहे। मग आपण काय करू, 13 आणि 21 ची ऍडिशन करू तर आपल्याला किती मिळेल, आपल्याला मिळेल 34 मिळेल। आणि इथे 21 आणि 34 ची ऍडिशन जर केली तर आपल्याला या दोघांची ऍडिशन करून त्याच्या पुढची संख्या म्हणजे 55 मिळेल। तर अशा पद्धतीचा हा इथे संबंध आहे। नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 12। इथे दिलेला आहे आपल्याला पुन्हा सर्कल आणि सर्कल मध्ये आपल्याला दिलेला आहे ट्रायंगल। सर्कलच्या बाहेर 3 नंबर आहे आणि त्याचं रिलेशन ट्रायंगलचे मधील नंबर सोबत आहे। तर 2 8 आणि 12 मध्ये काय आपण अशी कोणती क्रिया करू की ज्याचं उत्तर हे मधली नंबर 61 आपल्याला मिळायला पाहिजे। मग आपण जर पहिले याची ऍडिशन केली, 8 + 2 10, 10 आणि 12 22, इथे 22 आहे आणि इथे 61 आहे। मग 22 च्या ट्रिपल जर केला, ठीक आहे, बघा आपण काय केलं, 8 + 2 + 12 केला, याचा आन्सर आला 22, ठीक आहे। आता 22 ला तुम्ही 3 ने मल्टिप्लाय करा तर किती येतात, 66 येतात। आणि या 66 मधून जर आपण 5 मायनस केले, 66 - 5 तर आपल्याला मिळते 61,
जी या ट्रायंगलची संख्या आहे. म्हणजे रिलेशन काय आहे ते सर्कल मधील नंबरची ऍडिशन करायची म्हणजे ट्रायंगलच्या बाहेरच्या नंबरची, मग त्याला 3 न मल्टिप्लाय करायचं आणि जे उत्तर येते त्यामधून 5 ला मायनस करायचं. मग हेच रिलेशन इथे लागते का बघा. 4 प्लस 10 करा, 4 प्लस 10 14, 14 प्लस 3 करा 17, 17 ला 3 ने मल्टिप्लाय करा, 17 3 जा किती होतात 51 आणि 51 मधून 5 मायनस करा, 51 मायनस 5 तर तुम्हाला किती मिळतात इथे 46, जी ट्रायंगलच्या आतमधली नंबर आहे. म्हणजे इथे सुद्धा हे रिलेशन लागलेलं आहे. असंच रिलेशन इथे लागते का पहा, कारण सर्वांमध्ये ते रिलेशन असेल तरच आपण इथे प्रश्नचिन्हाच्या जागी ते रिलेशन लावू शकतो. मग इथे सुद्धा तसंच करा, 15 प्लस 7 करा, 15 प्लस 7 22, 22 प्लस 5 करा 27 येतात. मग 27 ला 3 ने मल्टिप्लाय करा, 27 3 जा, 3 7 जा 21, कॅरी 2, 3 2 जा 6 आणि 2 81 आले. आता 81 मधून 5 मायनस करा तर तुम्हाला मिळतात 76. या तीनही आकृत्यामध्ये हे रिलेशन लागलेलं आहे. तर रिलेशन काय आहे, बाहेरच्या संख्येची ऍडिशन करायची, त्याला 3 ने मल्टिप्लाय करायचं, जे उत्तर येते त्यामधून 5 ला मायनस करायचं. मग इथे सुद्धा तेच रिलेशन लावू. इथे काय होईल 9 प्लस 5 करा, 9 प्लस 5 14, 14 प्लस 6 करा 20, 20 ला 3 ने मल्टिप्लाय करा, 23 जा 60 आणि 60 मधून 5 ला मायनस करा तर आन्सर आला 55. तो कोणता ऑप्शन यामध्ये, यामध्ये ऑप्शन फर्स्ट इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 13. इथे आपल्याला 3 ट्रायंगल दिलेले आहे. ट्रायंगलच्या कॉर्नरवर आपल्याला इथे नंबर दिलेला आहे आणि ट्रायंगलच्या आतमध्ये एक नंबर आहे. याचा अर्थ काय आहे की ट्रायंगलच्या कॉर्नरवर जे नंबर्स आहेत त्यांचं रिलेशन असं काहीतरी आहे की आपल्याला मधली संख्या मिळते. अशा प्रकारच्या उदाहरणात साधारणतः ऍडिशन करून पाहायची किंवा मल्टिप्लिकेशन करून पाहायची. ठीक आहे, मल्टिप्लिकेशन करून त्यातून काही मायनस होते किंवा त्यांची हाफ होते, म्हणजे मल्टिप्लिकेशन करून डिवाइड पण करावं लागते, असं काहीतरी रिलेशन राहू शकते. इथं सगळ्यात आधी आपण ऍडिशनचा फॉर्म्युला वापरायचा म्हणजे ऍडिशन करून पाहायचं. तर आपण जर इथे ऍडिशन केले तर 20 प्लस 7 27 होतात, 27 प्लस 13 केले तर आपल्याला मिळते मधली संख्या 40. मग हेच रिलेशन इथे लागले का तर पहा, इथे बी तेच रिलेशन असेल तर इथे सुद्धा तेच लावावं लागेल. मग इथे बघा 18 प्लस 2 20 होतात, 20 प्लस 16 36 होतात. तर मधली संख्या इथे मिळालेली आहे. म्हणजे इथे सरळ सरळ आहे की कॉर्नरच्या संख्यांची ऍडिशन करायची. 16 प्लस 18 प्लस 2 ही ऍडिशन सोपी कशी होईल ते पहिलं बघायचं. 18 मध्ये 2 ऍड करणं सोपं होऊन जाते. 18 प्लस 2 20, 20 प्लस 16 36. ठीक आहे, 36 आपल्याला मिळालेलं आहे. इथे सुद्धा काय झालेलं आहे 20 प्लस 7 प्लस 13 केले तर आपल्याला मिळाले आहे 40. ठीक आहे, मग हेच रिलेशन इथे लावा. काय होईल 5 प्लस 25 प्लस 10, 25 प्लस 10 30, 30 आणि 10 40. तर क्वेश्चन मार्क्सच्या जागी 40 येईल. ऑप्शन मध्ये आहे का, तर ऑप्शन फर्स्ट इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 14. इथे पुन्हा एक ग्रीड दिलेली आहे आणि अशा ग्रीड मध्ये मगाशी पण मी सांगितलं तुम्हाला की अपोजिट नंबरचं काहीतरी रिलेशन राहू शकते, आधी ते चेक करायचं. जसं इथे बघा 7 च्या अपोजिट 47 येते. ठीक आहे, तर 7 चं 47 सोबत काय रिलेशन आहे ते पाहू. तसंच 6 चं 34 सोबत काय रिलेशन आहे ते पाहू. ठीक आहे, आणि सेम याच प्रकारे 5 चं रिलेशन 23 सोबत चेक करू आणि मग हेच रिलेशन आपल्याला 2 चं क्वेश्चन मार्क सोबत लावावं लागेल. आता इथे जर बघितलं तर 7 नंतर 47 आहे. ठीक आहे, तर 7 7 जा 49 होते. ठीक आहे, इथे जर बघितलं 6 च्या नंतर 34 आहे तर 6 6 जा 36 होते. इथे जर बघितलं 5 च्या नंतर 23 आहे तर 5 5 जा 25 होते. आता आपल्याला इथे 47 दिलेलं आहे. 7 7 जा 49 होते, 7 च्या अपोजिट 47 आहे. म्हणजे या 49 मधून जर आपण 2 मायनस केले तर आपल्याला 47 मिळाले. मग असंच बाकी ठिकाणी झालेलं आहे का बघा, 6 ला 6 ने मल्टिप्लाय केलं 36 आले आणि 36 मधून जर तुम्ही 2 मायनस केले तर आपल्याला 34 मिळतात, जे इथे आहे. मग तिसऱ्या नंबर मध्ये सुद्धा तेच रिलेशन पाहिजे, म्हणजे 5 आणि 23 मध्ये 5 ला 5 ने मल्टिप्लाय केलं तर 25 येतात आणि 25 मधून जर तुम्ही 2 मायनस केले तर 23 येते. ठीक आहे, म्हणजे बघा एका नंबरला त्याच नंबरनं मल्टिप्लाय करणं म्हणजे त्याचं स्क्वेअर करणं होतं. तर 6 च्या स्क्वेअर मधून 2 मायनस केलं 34 आले, स्क्वेअर म्हणजेच वर्ग करणं. 5 च्या स्क्वेअर मधून 2 मायनस केले तर 23 आले, 7 च्या स्क्वेअर मधून 2 मायनस केलं तर 47 आले. आता सेम रिलेशन इथे आपल्याला लावावं लागेल 2 चं आणि क्वेश्चन मार्कचं.
ठीक आहे, म्हणजे आपण काय करू, 2 चा स्क्वेअर करू, म्हणजे 2 मल्टिप्लाय 2 करू, ते किती होतात 4, आणि 4 मधून 2 ला मायनस करू तर किती मिळतात 2 मिळतात, म्हणजे प्रश्नचिन्ह जागी 2 येईल. यापैकी कोणता ऑप्शन, तो ऑप्शन 2 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 15. इथे आपल्याला पुन्हा सर्कल दिलेले आहेत आणि या सर्कल मध्ये इथे क्वेश्चन मार्क आहे. इथे बघा सर्कलचे 3 भाग केलेले आहेत. तर वरच्या 2 संख्यांचे रिलेशन तिसऱ्या खालच्या संख्येसोबत राहू शकते. जर इथं बघितलं 2 आणि 4 ची ऍडिशन केली तर 6 येते आणि 6 चा स्क्वेअर 36 आहे. पण हे असं इकडे झालेलं आहे का चेक करू. 3 + 5 8 होते, 8 चा स्क्वेअर 64 येते, पण इथे 64 नाही, त्याच्यामुळे ते स्क्वेअरचं रिलेशन राहणार नाही. मग काय होऊ शकते इथे जर आपण बघितलं तर ऍडिशनचं पण काही वाटत नाही, सबट्रॅक्शनचं पण काही वाटत नाहीये. ठीक आहे, मग संख्या तर इथे मोठ्या होत गेलेल्या, वरच्या संख्येपेक्षा खालची संख्या अधिक मोठी वाटत आहे. मग आपण जर यांचा स्क्वेअरचा विचार केला, ठीक आहे, तर 2 चा स्क्वेअर जर केला तर 4 होते, 2 चा स्क्वेअर केला तर 4 होते, 4 चा स्क्वेअर 16 होते. आता 16 + 4 केलं तर 20 येते, इथे आहे 36, म्हणजे स्क्वेअरचं रिलेशन सुद्धा इथे वाटत नाही. मग क्यूबचं रिलेशन आहे का चेक करूया. समजा आपण 2 चा क्यूब केला तर 2 चा क्यूब आपल्याला किती मिळतो, 2 चा क्यूब म्हणजे 2 चा घातांक 3. क्यूब म्हणजे काय होते, एका संख्येला 3 वेळा मल्टिप्लाय करावं लागते. जसं 2 चा क्यूब आहे म्हणजे 2 × 2 × 2 करावं लागेल. ठीक आहे, त्याला म्हणतो आपण 2 चा क्यूब किंवा 2 चा घातांक 3. ठीक आहे, तर 2 चा क्यूब केला तर 2 चा क्यूब जर केला आपण तर 8 होतो, म्हणजे 2 × 2 × 2. मग असंच 4 चा क्यूब करू, 4 चा क्यूब केला तर 4 × 4 × 4, 4 4 जा 16, 16 4 जा 64. असं जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला 2 म्हणजे स्क्वेअर म्हणजे 20 पर्यंतचे स्क्वेअर आणि 20 पर्यंतचे क्यूब हे पाठांतर पाहिजे. ठीक आहे, त्यासाठी रोज म्हणायचे. आता इथे बघा 8 आला, इथं 64 आला. आता 8 आणि 64 ची ऍडिशन करू. 8 + 64 करा, किती होते 72 होते. आता ह्या 72 ची हाफ 36 आहे, म्हणजे 72 ला जर तुम्ही 2 ने डिवाइड केलं तर तुम्हाला मिळते 36. हे रिलेशन इकडे बाकी ठिकाणी लागायला पाहिजे. मग इथे काय करायचं आहे आपल्याला, वरच्या 2 नंबरच्या क्यूबची ऍडिशन करायची. ठीक आहे, आणि त्याला 2 ने डिवाइड करायचं. इथे बघा समोर, तर 3 चा आपण काय करू, क्यूब करू, प्लस 5 चा क्यूब करू. ठीक आहे, आता 3 चा क्यूब होतो 27, 5 चा क्यूब होतो 125. यांची ऍडिशन करा, 7 + 5 12 जा 2, कॅरी 1, 2 + 2 4 आणि 1 5 1 152 आले, आणि 152 ला 2 ने डिवाइड करा. 2 7 जा 14, 2 6 जा 12, 76 इथे आलेले आहे, म्हणजे इथे सुद्धा हे रिलेशन लागलेलं आहे. मग असंच रिलेशन इथे सुद्धा लागायला पाहिजे, आणि इथे जर लागलं तर मग इथे आपण ते रिलेशन लावू शकतो. आता इथे कसं लागते बघा, 3 चा क्यूब करू प्लस 7 चा क्यूब करू. 3 चा क्यूब तुम्हाला माहिती आहे 27 आहे, आणि 7 चा क्यूब साठी 7 7 जा 14 आहे, त्याला 7 ने मल्टिप्लाय करा. 7 9 जा 63, कॅरी 6, 7 4 जा 28 आणि 6 34, म्हणजे आलं 343. याला ऍड करा, 43 + 7 किंवा असं करा 3 + 7 10 जा 0, कॅरी 1, 4 + 1 5 + 2 7 आणि हा 3 370 आलं, आणि याला 2 ने डिवाइड करा. 370 / 2, 2 1 जा 2, रिमेन 117, 2 8 जा 16, रिमेन 1 0, 2 5 जा 10, 185 आलेला आहे. म्हणजे इथे सुद्धा हे रिलेशन लागलेलं आहे. मग आपण इथे सुद्धा तेच रिलेशन लावू. काय करा, पहिलं 2 चा क्यूब करा, केला, प्लस 6 चा क्यूब करा. ठीक आहे, 2 चा क्यूब म्हणजे 8 होतो, 6 चा क्यूब, 6 चा स्क्वेअर 36 आहे, 6 6 जा 36, त्याला पुन्हा 6 ने मल्टिप्लाय करा. 6 6 जा 36, कॅरी 3, 6 3 जा 18 आणि 3 21, तर 216 आलं. मग इथे लिहू आपण 216. यांची ऍडिशन करा. 6 + 8 14 जा 4, कॅरी 1, 1 + 1 2 आणि हा 2, 224 आलं. आता 224 ला 2 ने डिवाइड करू. 224 / 2 करा, 112, म्हणजे आन्सर आपला आला 112. ऑप्शन मध्ये आहे का, ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 16. इथे पुन्हा आपल्याला एक ग्रिड दिलेली आहे. यामध्ये नंबर्स दिले आहेत 2 3 5 6 8 आणि हे बाकीचे सर्व नंबर्स दिले आहेत. तर या ग्रिड्स मध्ये कसं असते की एक तर अशी उभ्या मांडणीमध्ये काहीतरी रिलेशन असते, किंवा असं आडव्या मांडणीमध्ये काहीतरी रिलेशन असते. ठीक आहे, तर इथं जर बघितलं तर 2 5 आणि 33, 2 आणि 5 चं असं काही रिलेशन असेल की 33 आन्सर येईल. ठीक आहे, किंवा मग असं आडवं जर बघितलं तर 5 6 चं काही रिलेशन असेल किंवा 8 येईल. पण इथे 5 6 आणि 8 असं काही रिलेशन इथे दिसत नाहीये. तर होऊ शकते की इथे उभ्या मांडणीमध्ये काहीतरी संबंध आहे. तर इथे आपण काय करूया,
तर 2 आणि 5 यांची जर ऍडिशन केली तर 2 + 5 7 होतात आणि 7 ला 5 ने मल्टिप्लाय केलं 7 5 ला 35 म्हणून 2 मायनस केलं तर 33 येतात. म्हणजे या 2 आणि 5 ची मल्टिप्लिकेशन करायची, ठीक आहे, सॉरी ऍडिशन करायची 2 आणि 5 ची, मग त्याला 5 ने मल्टिप्लाय करायचं आणि त्यातून 2 मायनस करायचे. पण हे रिलेशन इथे लागते का? 3 + 6 करा 9 होते, 9 3 ला 27 होते, म्हणजे हे इथे रिलेशन 9 5 ला 45 होते, पण हे रिलेशन इथे लागणार नाही. ठीक आहे. इथे कसं असते, याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं प्रयत्न करावा लागतो. म्हणजे तुम्ही 10 वेळा चूक कराल तर एक वेळा कुठेतरी तिथे त्या सक्सेसफुल की ते कसं झालेलं आहे. मग यासाठी आपल्याला प्रॅक्टिस जास्त पाहिजे. ठीक आहे, आधी स्वतःच जास्त प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे. तर इथे काय केलं असेल, मग इथे ऍडिशनचं किंवा मल्टिप्लिकेशनचं काही रिलेशन वाटत आहे, मग याचं स्क्वेअरवर किंवा क्यूबवर यायचं. 2 चा जर स्क्वेअर केला तर 4 येतो. ठीक आहे, आणि 5 चा स्क्वेअर केला तर 25 येते. या दोघांची ऍडिशन केली तर 29 होते. 33 इथे तसंही मिळालेलं नाहीये. मग होऊ शकते की एकाचा क्यूब असेल दुसऱ्याचा स्क्वेअर असेल, असंही होऊ शकते. ठीक आहे, मग आपण इथे काय करूया, 2 चा जर क्यूब केला आपण, ठीक आहे, 2 चा जर क्यूब केला म्हणजे 2 चा घातांक 3 किंवा 2 चा घन, 2 चा क्यूब केला तर तुम्हाला माहिती आहे 2 × 2 × 2 म्हणजे 3 वेळा 2 ची मल्टिप्लिकेशन करा. प्लस याच्यात काय करायचं, 5 चा क्यूब करायचा. 5 चा क्यूब 125 होतो, ही खूप मोठी होईल. मग 5 चा स्क्वेअर करून पहा, 5 चा स्क्वेअर 25 होतो. 25 आणि 8 33 होतात इथे. ठीक आहे, म्हणजे वरच्या दोन संख्यांच्या पहिल्या संख्येचा क्यूब आणि दुसऱ्या संख्येचा स्क्वेअर जर यांची ऍडिशन केली तर 33 मिळते. एकच झालं. मग बघा 2 चा क्यूब 8, 5 चा स्क्वेअर 25, तर किती आले, 33 आले. तर इथे हे रिलेशन लागलेलं आहे. मग असंच रिलेशन हे 3, 6 आणि 63 मध्ये होते का? मग काय करू, वरच्या संख्येचा क्यूब करायचा म्हणजे 3 चा क्यूब करू, प्लस त्याच्या खालच्या संख्येचा स्क्वेअर करायचा म्हणजे 6 चा स्क्वेअर करू, म्हणजे 6 चा वर्ग. 3 चा क्यूब झाला 27, 6 चा स्क्वेअर झाला 36. या दोघांची ऍडिशन करा, 6 + 7 13 जा 3 कॅरी 1, 3 + 1 4 आणि 2 6. इथे हे आलेलं आहे. ठीक आहे, मग असं सेम रिलेशन आपल्याला इथे लावायचं आहे, पण आपल्याला इथे वरची संख्या दिलेली नाहीये. मग याच्यात थोडा वेगळ्या पद्धतीने पुन्हा विचार करा. ठीक आहे, याच्या उलट विचार करा. हे बघा खालची 33 नंबर कशी आली, 2 चा क्यूब आणि 5 चा स्क्वेअर करून. पण इथे बघा दुसरा इथे 5 होता, इथे 5 चा स्क्वेअर घेतला. इथे दुसऱ्या उभ्या मांडणीमध्ये 6 चा स्क्वेअर होता, इथे 6 चा स्क्वेअर घेतला. ठीक आहे, आता आपल्याला इथे क्वेश्चन मार्क पाहिजे. तर इथे काय करा तुम्ही, की हे जे आन्सर आलेला आहे यामधून हा स्क्वेअरला जर तुम्ही मायनस केला, 33 मधून 25 ला मायनस केला तर 8 आला. मग 8 कोणाचा क्यूब आहे तर 2 चा, म्हणून इथे आपल्याला 2 मिळेल. इथे जर बघितलं तर तुम्ही काय करा, या 63 मधून 36 ला मायनस करा. 63 मधून 36 ला मायनस केलं तर 27 आले. 27 कोणाचा क्यूब आहे तर 3 चा, म्हणून इथे 3 आहे. मग असाच विचार इथे करायचा आपल्याला. इथे काय करू आपण, बघा या क्वेश्चन मार्कच्या जागी काय आहे आपल्याला माहित नाही, पण याचा क्यूब आहे. क्वेश्चन मार्कच्या जागी काय आहे माहित नाही, पण त्याचा क्यूब, त्याच्या क्यूब मध्ये कोणाचा स्क्वेअर ऍड करायचा आहे, 8 चा. ठीक आहे, आता याचा आन्सरच आपल्याला माहित नाही, हे क्वेश्चन मार्क जसं तसं याचा क्यूब प्लस 8 चा स्क्वेअर 64 होतो. आणि याचं जे आन्सर आहे, या सर्वांचा आन्सर किती आहे इथे, 65 आहे. ठीक आहे, इथे आलेला आहे 65. मग इथे काय करा तुम्ही, या 65 मधून ह्या 64 ला मायनस करा. 65 मायनस 64 1 येतो. मग 1 कोणाचा क्यूब आहे, तर 1 हा 1 चाच क्यूब आहे. याचा अर्थ या प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल, 1 येईल. त्यातलं कोणतं ऑप्शन, ऑप्शन 4 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 17. इथे नंबर्स पुन्हा ग्रीड दिलेली आहे आणि इथे प्रश्नचिन्ह आहे. मग इथे आपण पुन्हा तेच रिलेशन पाहायचं, एक तर उभ्या मांडणीत काही रिलेशन असेल किंवा आडव्या मांडणीत. इथे 5 6 7 आहे, कॉन्जिक्युटिव्ह नंबर दिलेले आहे, लगातार येणार आहे. इथे असं काही रिलेशन वाटत नाहीये. मग आडव्या मांडणीत बघा, इथे 5 आहे 3 आहे 16 आहे. आता 5 ने 3 ला मल्टिप्लाय केलं तर 5 3 जा 15 होते, त्यात 1 ऍड केलं तर 16 होते. मग असंच रिलेशन खाली होते का, 7 2 जा 14, 14 मध्ये 1 ऍड करू तर 15, पण इथे 45 आहे. म्हणजे मल्टिप्लिकेशनचं काही रिलेशन नाहीये. मग इथे 5 3 ला जर ऍड केला, 5 + 3 8 करा, 8 ची डबल केली तर 16 येते. इथे होते का तसं, 7 + 2 9, 9 ची डबल 18 येते, पण इथे 45 आहे. तर इथे तसं रिलेशन लागलेलं नाहीये. मग इथे काय झालेलं असेल, 5 आणि 3 चं असं काही रिलेशन आहे की ज्यांचं उत्तर आपल्याला 16 मिळालं पाहिजे. तर 5 आणि 3 ची जर ऍडिशन केली, 5 + 3 8, 8 मध्ये 8 पुन्हा मिळाले तर 16 होतात. ठीक आहे, इथे काय केलेलं आहे,
किंवा 8 ची डबल केली तर 16 होते. 5 + 3 8 करा, 8 ची डबल 16 होते. डबल करणं म्हणजे 2 ने मल्टिप्लाय करणं. मग 7 + 2 9 होते, 9 ची डबल 18 होते, ते नाही होत. पण इथे 16 डबल करूनच आलेले आहे. मग 2 बघा 5 + 3 केले तर 8 होते. 8 ला मल्टिप्लाय केलं 2 न. 2 न कसं केलं असेल, या 5 आणि 3 ची सबट्रॅक्शन करू. म्हणजे 5 - 3 केलं तर 2 येतात. ठीक आहे. बघा इथे किती झालेलं आहे, 5 + 3 8 मल्टिप्लाय 5 - 3 2 8 2 16 आले इथे. मग असंच रिलेशन इथे लागलेलं आहे का पहा. पहिले काय करू, 7 आणि 2 ला ऍड करू. म्हणजे 7 + 2 9 झाले आणि मल्टिप्लाय करा कशाने, 7 - 2 ने. ठीक आहे. 7 + 2 9 होतात, मल्टिप्लाय 7 - 2 5 9 5 45 इथे आलेलं आहे. म्हणजे हे रिलेशन आहे. काय करायचं, पहिल्या 2 नंबरची ऍडिशन करायची, त्याला मल्टिप्लाय करायचं कशाने, त्या 2 नंबरच्या सबट्रॅक्शनने. मग सेम आपल्याला इथे करावं लागेल 7 आणि 6 आणि 4 मध्ये. मग काय कराल तुम्ही यासाठी करा 6 आणि 4 ची ऍडिशन. म्हणजे 6 + 4 करा आणि त्याला मल्टिप्लाय करा कशाने, 6 - 4 ने. 6 - 4 2 होतात. 6 + 4 10 मल्टिप्लाय 2 म्हणजे आन्सर आला 20. ऑप्शन मध्ये आहे का, हो. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 18. यामध्ये एक सर्कल दिलेला आहे. सर्कलच्या आतमध्ये पुन्हा एक सर्कल आहे. या छोट्या सर्कलच्या बाहेर इथे नंबर दिलेले आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी असं रिलेशन आहे की इथे 729 आलेले आहे. तर या प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला नंबर शोधायचे आहे. तर इथे काय करा तुम्ही, पहिला आपण जर आता ही सगळ्यात मोठी नंबर आहे 729. तर इथे ऍडिशनचं काही रिलेशन नसेल. इथं होऊ शकते एक तर स्क्वेअरचं असेल किंवा क्यूबचं असेल. ठीक आहे. आता इथे काय करा, या डिजिटची ऍडिशन करू आपण. म्हणजे सर्कलच्या बाहेर ज्या नंबर दिलेले आहेत, सर्कलच्या बाहेर कोणती नंबर दिली आहे, 3 + 2 + 5 + 6 + 4 + क्वेश्चन मार्क. इथे कोणती नंबर येईल ते आपल्याला माहित नाही. पण या सर्वांची ऍडिशन करा बरं. 3 + 2 5 5 + 5 10 16 20 20 + क्वेश्चन मार्क. आता यांचं उत्तर जे आहे ते येते 729. आता तुमचे जर स्क्वेअर पाठांतर असतील, म्हणजे 30 पर्यंतचे स्क्वेअर जर नसेल, तर तुम्हाला माहित आहे की 27 चा जर स्क्वेअर केला म्हणजे 27 × 27 केलं तर आपल्याला मिळतात 729 ही नंबर मिळते. ठीक आहे. म्हणजे 20 मध्ये किती मिळवल्यानंतर आपल्याला 27 येते ते पाहावं लागेल. तर 20 मध्ये जर आपण 7 मिळवले, 20 + 7 27 होतात आणि या 27 चा जर स्क्वेअर केला तर आपल्याला मिळते 729. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी किती असायला पाहिजे, 7. आणि ऑप्शन मध्ये 7 आहे, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 19. इथे पुन्हा आपल्याला एक ग्रीड दिलेली आहे. या ग्रीड मध्ये आपण आतापर्यंत बघितलं की यांचं एक तर उभ्या स्क्वेअर मधले काहीतरी रिलेशन असते किंवा या आडव्या स्क्वेअर मधले काहीतरी रिलेशन असते. तर इथे जर बघितलं तर इथे 100 आहे, 50 आहे, 25 आहे. यांचे शेवटचे नंबर बघा 100 आणि 25. 100 जी आहे ती 10 चा स्क्वेअर आहे. ठीक आहे, 10 × 10. आणि ही जी 25 आहे ही आहे 5 चा स्क्वेअर, 5 × 5. आणि या 10 आणि 5 ला जर तुम्ही मल्टिप्लाय केलं, 10 × 5 केलं तर 50 येते. ही मधली संख्या तुम्हाला मिळालेली आहे. ठीक आहे. हे लवकर लक्षात कसं आलं, तर पहिली आणि शेवटची नंबर, इथली पहिली आणि शेवटची नंबर बघा, इथली पहिली आणि शेवटची नंबर बघा, या परफेक्ट स्क्वेअर आहे, त्या कोणाच्या तरी स्क्वेअर आहे. ठीक आहे. मग हेच रिलेशन 64 आणि 16 मध्ये लागू होते का. 64 बघा, 64 कोणाचा स्क्वेअर आहे, तर 8 चा स्क्वेअर आहे. आणि हा 16 कोणाचा स्क्वेअर आहे, तर 4 चा स्क्वेअर आहे. आता 8 आणि 4 चा प्रॉडक्ट करा, मल्टिप्लिकेशन करा, तर तुम्हाला मिळते 32, जी मधली नंबर आपली इथे आलेली आहे. हेच रिलेशन 4 आणि 36 मध्ये लागेल. मग इथे 4 कोणाचा स्क्वेअर आहे, तर तो 2 चा स्क्वेअर आहे. आणि हा 36 कोणाचा स्क्वेअर आहे, तर तो 6 चा स्क्वेअर आहे. मग इथला 2 घ्या आणि इथला 6 घ्या, 2 6 12. ठीक आहे. ऑप्शन मध्ये आहे का, हो. म्हणजे या प्रश्नचिन्हाच्या जागी 12 येईल. तर ऑप्शन नंबर फर्स्ट इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन 20. इथे पुन्हा आपल्याला एक ग्रीड दिलेली आहे. अशा ग्रीड मध्ये एक तर उभ्या मांडणीमधले स्क्वेअर मधलं काही रिलेशन असते संख्यांचं, किंवा आडव्या मांडणीमधील स्क्वेअर मधील संख्यांचं काही रिलेशन असते. जर इथं आपण बघितलं 23 आहे, 15 आहे. या वरच्या आणि खालच्या नंबर पेक्षा मधली संख्या मोठी आहे. जर या वरच्या आणि खालच्या नंबरची ऍडिशन केली तर 5 + 3 8 2 + 1 3 तर 38 येते बघा. म्हणजे इथे ऍडिशनचं काही आडव्या मांडणीमध्ये नाही आहे. उभ्या मांडणीत नाही, आडव्या मांडणीमध्ये जर बघितलं तर या 13 आणि 12 चं रिलेशन बघा.
23 आणि 12 सॉरी. तर 23 मधून जर तुम्ही 12 मायनस केले तर आपल्याला 11 मिळतात, म्हणजे मधली संख्या मिळालेली आहे. मग असंच हे इथे झालेलं आहे का बघा. 49 मायनस 16 करू. पहिली नंबर आणि तिसरी नंबर. 9 मायनस 6 3, 4 मायनस 1 3, 33 इथे आलेलं आहे. तर सेम रिलेशन इथे होईल. काय करावं लागेल. 15 मायनस 7 8 ऑप्शन मध्ये आहे आणि ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर.